मित्रांनो नमस्कार. आज आपण इयत्ता 10वीच्या विषय कुमार भारती आणि मराठी हा कृतीपत्रिका बघत आहोत. एकूण 3 तासाचे आहे आणि गुण आहे 80. प्रथम सत्र विषयाची सराव प्रश्नपत्रिका आहे. अजून तुम्हाला कुठल्याही विषयाची पाहिजे असेल तसे तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि विभाग 1 आहे गद्य विभाग. पठित गद्य. प्रश्न पहिल्यामध्ये सांगितलं आ पुढील उतारा वाचून सूचनेनुसार कीर्ती करा. 2 मार्कासाठी आहे. पहिला आहे रिकामा चौकटी भरा. तुम्हाला रिकामा चौकटी भरायची आहे. प्रश्न पहिल्यामध्ये सांगितले गवत पाहताना उरासी बाळगलेली भावना. आणि दुसरा आहे सुंदर स्वप्नामध्ये दंग असणारे. तिसरा आहे तरुण पिढीस बेजबाबदार मानणारी. चौथा आहे वडील पिढीस कटकटी मानणारी. हे तुम्हाला रिकाम्या जागा भरायचे आहेत. हा पॅराग्राफवरून पॅराग्राफ तुम्ही एकदा बघून घ्या. आणि ह्याच्यावरून पण दुसरा आहे आकृतीबंध पूर्ण करा. मनुष्यात ही प्रवृत्तीच नाही. कोणती नाही ते ह्या पॅराग्राफवरून तुम्ही बघून लिहायचे आहे तुम्हाला. इथे सहमत आहे 3 मार्कासाठी आहेत. तरुण पिढी व वडील पिढी यांची स्वभाव वैशिष्ट्ये पाठाच्या आधारे लिहायचे आहेत. तुम्हाला पाठाच्या आधारे लिहायचे आहेत. आणि दुसऱ्यामध्ये सांगितलेलं आहे आ पुढील उतारा वाचून सूचनेनुसार कीर्ती करा. 2 मार्कासाठी आहे. पहिला आहे आकृतीबंध पूर्ण करा. होळीनंतर वातावरणात होणारा बदल. हे तुम्हाला उताराच्या आधारे लिहायचे आहेत. हा उतारा तुम्ही एकदा बघून घ्या नीट. हा उतारा आहे. आणि दुसरा आहे आकृतीबंध पूर्ण करा. लेखिकेने बालवयात उन्हाळ्याच्या सुट्टीत अनुभवलेली गोष्टी तुम्हाला लिहायच्यात हा उतार्याच्या आधारे. आणि तिसऱ्यामध्ये सांगितलेलं आहे हा उपसर्ग लावून शब्द तयार करायचे आहेत. गुण आहे, लक्षण आहे. आणि चौथ्यामध्ये सांगितले आहे सहमत आहे. तुम्ही मेच्या महिन्यात सुट्टीत अनुभवलेल्या गोष्टी तुम्हाला लिहायचे 3 मार्कासाठी आहेत. आणि पठित गद्य इथे आलेलं आहेत. बडी आहे. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कीर्ती करा. 1 मार्कासाठी आहे. आकृती पूर्ण करा. माणसाला असे जीवन असावे असे वाटते. कसे असावे वाटते ते तुम्हाला उताराच्या आधारे लिहायचे आहेत. हा उतारा आहे. तुम्ही बघून घ्या एकदा. आणि इथे दुसरा सांगितलेलं काय आहे की का ते सांगा. पहिला आहे माणसाच्या जीवनात समस्या निर्माण होतात. कारण काय कारण आहे माणसाच्या जीवनात समस्या निर्माण होतात. दुसरा आहे अहंकार डोळ्यांना दिसत नाही आणि तो स्वतःजवळ आहे हे काढतच नाही. कारण कोणता कारण आहे ते तुम्हाला तिथे लिहायचे आहे. आणि तिसरा आहे सहमत आहे. अहंकाराला ताब्यात ठेवण्यासाठी तुमचे मते कोणते गुण जोपासावे व कोणते दोष दूर ठेवावे ते तुम्हाला लिहायचे आहे. आणि विभाग दुसरा आहे पद्य विभाग आहे. प्रश्न दुसरा कवितेच्या आधारे सूचनेनुसार कीर्ती करा. पहिला आकृती पूर्ण करा. वस्तूंजवळ माणसासारख्या नसणाऱ्या गोष्टी कोणती नसणाऱ्या गोष्टी ते तुम्हाला उताराच्या आधारे लिहायचे. हा उतारा तुम्हाला आता दाखवतो. दुसरा आहे वस्तूंच्या माणसासारखी असणारी वैशिष्ट्ये ते तुम्हाला ते लिहायचे आहे. हा उतारा आहे. तुम्ही बघून घ्या. इथे कारणे सांगितले. दुसरं आहे की वस्तूंना जपावे आणि त्यांची लाडी करावेत. लाडी करावेत. कारण कोणते कारण ते तुम्हाला लिहायचे आहेत. बाह्य वस्तूंना हक्काच्या घरात राहून दिले जात नाही. कारण कोणते कारण आहे ते तुम्हाला तिथे लिहायचे. आणि प्रश्न तिसऱ्यामध्ये सांगितलेल्या वस्तूंना आवड असते स्वच्छ राहण्याची. या आवडीतील असे सुंदर स्पष्ट करायचे. तुम्हाला 2 मार्कासाठी आहे. एखादी वस्तू बिघडल्यामुळे तुमची फजिती कशी झाली याचे वर्णन करा. 2 मार्कासाठी आहे. प्रश्न दुसरा आहे खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्या एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. कविता आहे आश्वासक चित्र किंवा भारतवाक्य आहे. मुद्दे आहे प्रस्तुत कवितेचे कवी या कवयित्री आहे. दुसरा आहे कवितेचा विषय, कवितेतून व्यक्त होणारा विचार हे तुम्हाला लिहायचे आहे. तसेच 4 मार्कासाठी आहे पूर्ण. आणि ते दुसरं आहे पुढे दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करायचे 4 मार्कासाठी आहे. जनी आरजी तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये, कदाकाळी हे तुम्हाला लिहायचे आहेत. 4 मार्कासाठी रसग्रहण आहे तो. विभाग तिसरा स्थूल वाचन. प्रश्न तिसरा आहे पुढीलपैकी कोणत्या 2 कृती लिहा. पहिल्या माणुसकी पेरणे काळाची गरज या विधानाचे तुम्हाला समजलेले अर्थ लिहायचे आहेत. आणि दुसरा आहे टीप लिहा. गिरिजा कीर यांच्या बालनाटकांचे विशेष. तिसरा आहे गिरिजा कीर यांच्या कथांची वैशिष्ट्ये लिहायची आहेत तुम्हाला.
आणि इथे आलेला आहे विभाग 4 भाषा अभ्यास. प्रश्न चौथा आहे व्याकरण घटकांवर आधारित कृती. समास, योग्य जोडवा जुडवा, समासी शब्द, समासाचे नाव. बरे वाईट, नवरात्री, भाजीपाला, दररोज. हे तुम्हाला जुळवायचे आहेत. दुसरा आहे खालील शब्दसिद्धी आहे. खालील तक्ता पूर्ण करा. कामगिरी, भिंत करा, व्यवस्थिष्ट आहे. हे तुम्हाला लिहायचे आहे. प्रत्यय घटित आहे, उपसर्ग घटित आहे, अभ्यास घटित आहे. जे तुम्हाला मागच्या पेजवर दाखवलेला शब्दसिद्धी आहे तो तुम्हाला इथे कोणता प्रत्यय घटित आहे, कोण उपसर्ग घटित आहे, कोण अभ्यास ते तुम्हाला इथे लिहायचे आहेत. 2 मार्कासाठी आहे. इथे वाक्यप्रचार आलेला आहे. खालीलपैकी कोणत्या 2 वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचे आहेत. पहिला आहे कंठस्नान घालणे, दुसरा आहे पारख करणे, तिसरा आहे तोंड सुख घेणे, चौथा आहे कटाक्ष असणे. इथे आलेला आहे. भाषिक घटकांवर आधारित कृती आहे. शब्दसंपत्ती. पुढील शब्दांचे 2 स्वतंत्र अर्थ लिहायचे आहेत. अभंग, काठ. हे तुम्हाला लिहायचे आहेत. बघून घ्या एकदा. आणि दुसरा आहे खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. केलेला उपकार जाणणारा, दुसरा आहे महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणारे, तिसरा आहे खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. आणि पहिला आहे सेवक, दुसरा आहे पाणी. आणि चौथा आहे खालील शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्व शब्द तयार करा. गगन भरारी, गगन व भरारी हे शब्द वाढवून तुम्हाला लिहायचे आहेत. आणि इथे सांगितलेल्या लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखायचे. तुम्हाला अचूक शब्द ओळखायचे आहेत. हे 4 उज्ज्वल 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 हे तुम्हाला 4 पैकी कोणता आहे ते तुम्हाला लिहायचे आहेत. कौटुंबिक 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 आहे. हे 4 पैकी कोणता आहे तुम्हाला लिहायचे आहेत. आणि दुसरं आहे पुढील वाक्य अचूक लिहा लेखन नियमानुसार. पाटी काळी कुडकुडी झाली. हे तुम्हाला अचूक लिहायचे आहेत लेखन नियमानुसार. तिसरा आहे विरामचिन्ह लिहायचे. नावासमोर विरामचिन्ह फक्त 2 लिहायचे. 1 मार्कासाठी प्रश्नचिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह, स्वल्प विराम, अर्धविराम. आणि प्रश्न चौथामध्ये सांगितले परिभाषित शब्द लिहा. खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहायचे आहेत 1 मार्कासाठी. सेक्रेटरी, एक्सायबिटियन. आणि इथे विभाग चौथामध्ये सांगितले उपयोजित लेखन आहे. प्रश्न 5मध्ये खालील कृती सोडवा. पत्रलेखन आहे. हा तुम्हाला पत्रलेखन लिहायचे. अर्जुन स्पीड, जेपी नगर, गोरेगाव. क्रीडा साहित्य मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण, शैक्षणिक संस्थांकरता विशेष सवलत. आणि दुसरा आहे विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने क्रीडा साहित्याची शाळेसाठी मागणी करणारे पत्र लिहायचे आहेत किंवा पाठवलेले क्रीडा साहित्य योग्य दरात व योग्य संख्येने मिळाल्याचे तक्रार करणारे पत्र वर्ग प्रतिनिधी या नात्याने तुम्हाला लिहायचे आहेत. किंवा तुम्हाला इथे सारांश लेखन आलेलं आहे. ते विभाग 1 गद्य 3 प्रश्न पहिला ई मधील अपठित गद्य उताराच्या 1/3 सारांश तुम्हाला लिहायचे आहेत. मी तुम्हाला उतारा दाखवतो. हा उतारा आहे. ह्या उताराचे तुम्हाला तृतीयास सारांश लिहायचे आहेत. जर तुम्ही पत्रलेखन नाही लिहिले असेल तर. किंवा पत्रलेखन लिहायचे. पत्रलेखन खूप सोपं आहे. तुम्ही लिहू शकतात आरामात. 6 मार्क आहे पत्रलेखनला. तुम्ही 2, 3, 4 आरामात मार्क्स काढू शकतात. बळा आहे. खालीलपैकी कोणते 2 कृती सोडवा. 10 मार्कासाठी. जाहिरात लेखन, बेकरी, केक स्पेशलिस्ट, आईस्क्रीम, ताजे पदार्थ, खारी, बटर, कुकीज, ग्राहकाचे समाधान. हे तुम्हाला जाहिरात लेखन करायचे आहेत. वरील शब्दांचे वापर करून बेकरीची जाहिरात तुम्हाला तयार करायची. ह्याचं जाहिरात तयार करायची. दुसरा बातमी लेखन. शाळेचे अमृत महोत्सवाचे वर्ष सांगता समारंभ, माननीय जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न. हे तुम्हाला बातमी लेखन लिहायचे आहे. वरील शीर्षकावरून बातमी तयार करायची तुम्हाला इथे असं सांगितलेलं आहे. कोणते 2 सांगितलेले आहेत. हा नाहीतर हा तुम्ही सोडवा. 10 मार्कासाठी आहे. इथे चाललेलं आहे कथा लेखन आलेलं आहे. कथा लेखन आहे. खाली शब्दांच्या आधारे कथा तयार करा. हे तुम्हाला शब्दांच्या आधारे कथा तयार करायची आहे. शब्द आहे मृणालिक, गावातील स्त्रिया, नदीवर पूर, ओढी, प्राण वाचवणे, कौतुक. हे तुम्हाला
याच्या शब्दांच्या आधारे तुम्हाला कथा तयार करायची आहे. खालील लेखन प्रकारांपैकी कोणते एक कृती सोडवा. 8 मार्कासाठी प्रसंग लेखन, वाचन प्रेरणा दिन, उतारांचे अभिवाचन, सामुदायिक काव्य गायन, बाल गर्गाचे सादरीकरण, शब्दकोशांचे प्रदर्शन, नाट्यछटा सादरीकरण, प्रख्यात कवींचे मार्गदर्शन. वरील मुद्दे लक्षात घेऊन वाचन प्रेरणा दिन या विषयावर लेखन करा. आणि दुसरं आहे आत्मकथन आहे. हा आत्मकथन आहे. पुढील मुद्द्यांच्या आधारे सीमेवर जवानाचे मनोगत लिहा. देशाची सीमाचे रक्षक, काम करण्यास स्फुरण, कामाची ते कृतज्ञता, देशवासी प्रेम, प्रतिकूल हवामान, लक्षपूर्वक स्वदेश रक्षण, दहशतवादी हल्ले, घरापासून दूर. हे तुम्हाला असे लिहायचे. घरापासून दूर, दहशतवादी हल्ले, लक्षपूर्वक स्वदेश रक्षण असे तुम्हाला लिहायचे. जय जवान इथे लिहिलेलं आहे. आणि शेवटचे आहे वैचारिक. स्त्री पुरुष समानता, घरातील असमानता, स्त्रीचे सामर्थ्य, कर्तबगारी, स्त्री पुरुष पूरक व समान, स्त्रीला व्यक्ती म्हणून स्थान. वरील मुद्द्यांच्या आधारे स्त्री पुरुष समानता या विषयावर तुमचे विचार लिहायचे आहेत. 3 दिलेले आहेत. तुम्हाला पैकी कुठल्याही एक सोडवायचे आहेत. 8 मार्कासाठी आहेत. अजून जर तुम्हाला कुठलाही शंका असेल तसे तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. अजून तुम्हाला कुठल्याही प्रथम सत्र विषयाची सराव प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तसे तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू.